नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। हे वर्ष निवडणुकांचं असल्याने यावर्षी आजच्या दिवसाला विशेष महत्त्व असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यमजम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे हे उपस्थित होते। यावेळी मतदारांच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादरीकरण करण्यात आलं। त्याचबरोबर मतदार जागृती आणि मतदानाच्या कार्यक्रमात सभा घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। अधिगणाला रणी आना हो, अधिगणाला रणी आना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना है। अधिगणाला रणी आना हो, अधिगणाला रणी आना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना है। धन्य शारदा ब्रह्मकन्यका, धन्य शारदा है, धन्य शारदा ब्रह्मकन्यका, घेऊन ये हाती रुद्र विना, घेऊन ये हाती रुद्र विना। शाही शास्त्रांचा मंत्र अश्रांचा, शाही शास्त्रांचा मंत्र अश्रांचा, जाणून केला सुना सुना है। अधिगणाला रणी आना हो, नाहीतर रणी आना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना। पठ्य बापूराव कवी कवनांचा, पठ्य बापूराव कवी कवनांचा, जाणून केला चुना चुना हे। अधिगणाला रणी आना हो, अधिगणाला रणी आना हो, नाहीतर तुला सांगतो मित्रा, त्या आवाजासाठी मी आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सलग 1.5 महिन्याचा कोर्स केला। औषाई साध MSCIT करायची असेल तर 3 महिने लागते आणि तुम्ही 1.5 महिन्यात कसं केलं? आपलं कामच तसं एकदम फास्ट। बरं मला सांगा शाही, हल्ली तुम्ही मला इकडे दिसत नाही, नेमकं कुठे असता? मी सध्या भारतात नसतो। मग कुठे असता? अमेरिका, दुबई, लंडन, फ्रान्स असतो। तिकडे राहील भट्टीवर काम। बरं तुला काही कळतं का? काय झालं? मी असा उत्कृष्ट लेवलचा आर्टिस्ट झालेलो। म्हणजे नेमकं काय झालं? मी असा उत्कृष्ट लेवलचा आर्टिस्ट पेंटर झालेलो आहे। पेंटर म्हणजे नेमकं काय असतं ते? अरे तुला माहिती आहे का? ते मी असं पेंट करतो, रंगारी काम करतो। अच्छा, म्हणजे तुम्ही बुंगारी झाले। काय झालं? तुला काही कळतं का नाही? काय झालं? त्याचं कसं आहे माहिती? ते गल्ली बोळात पेंट करतात ना, त्याला रंगारी म्हणतात। आणि ते विदेशात करतात त्याला बुंगारी म्हणतात। तुला अरे ते विदेशात करतात त्यांना आर्टिस्ट पेंटर। अच्छा, त्यावर मला सांगा शाही, तुम्ही विदेशात काय काय रंगवलं? विदेशातलं सोडा, भारतातला विचार। बरं मला सांगा तुम्ही शाही, भारतात काय काय रंगवलं? मला दिल्लीचा लाल किल्ला माहितीये का? माहितीये। कसा आहे? लाल भडक आहे। तो लाल नव्हता। कसा होता? पहिले तो पिवळा होता, पण या पट्ट्यानं या कार्रात्यात गिरू मारून झालेला। हे तर काहीच नाही हो शाही। तुम्हाला आग्र्याचा ताजमहल माहितीये का? माहितीये ना। कसा आहे? पांढरा फटक आहे। पहिले तो पांढरा नव्हता, कसं पहिले तो पण पिवळा होता, पण या पट्ट्यानं या कार्रात्यात चुना मारून पांढरा फटकतो। मला सांगा अजून काय करायला? तुम्हाला रेल्वे माहितीये का? रेल्वे आता रेल्वे रंग घेतात का? तो पण आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे। कसं कसं काय करायचं शाहीर? सकाळी सकाळी उठायचं, डबा घ्यायचा आणि रेल्वे स्टेशनवर जायचं। इथं सगळे अधिकारी मंडळी बसलेत, चांगलं चांगलं लोक बसले, खुराबा घेऊन बसले। कलरचा डबा घ्यायचा, रेल्वे स्टेशनवर जायचं, रेल्वे आली असा ब्रश घ्यायचा, कलरच्या डब्यात बुडवायचं, फक्त कसं 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 फक्त असं उभं राहायचं। रंगली रंगली शाहीर मला सांगा, ही साईड रंगली, पलीकडच्या रंगाची असं उभं राहायचं। बापरे शाहीर अजून काय रंगवलं बरं? तुम्हाला विमान माहितीये का? विमान आता विमान रंग घेतात तो पण आपल्या डाव्या कसं कसं कसं? समजा इथं विमान उभं आहे, अरे तुम्ही येणे का काय? आता जर इथं विमान उभं केलं तर लोक दबून जाणार नाही सगळं? समजायला कोणाचं काय? बरं समजा इथं विमान उभं आहे, केवढं दिसतं? पक्काळ मोठं दिसतं, पक्काळ मोठं दिसतं का? समजा त्यांनी असं वरती टेक ऑफ घेतलं, उडालं म्हणजे
गावात आपल्या देशात लोकांना मतदानाविषयी किती माहिती किती जागरूक आहे याचं काम मी करतो. अरे मी तर शाहीराची नव आहे. तुम्ही शाहीर अरे मला तर सगळंच येतोय. मला सांगतो शाहीर. हा. माझे वडील म्हणायचे हा. ढोलकी वाजू नको वाजू नको वाजू नको. बरोबर आहे. ढोलकी वाजवली नाही. हा. मला ढोलकी भेटलीच नाही. त्या तोंडाने ढोलकी वाजवली. बघायचं शाहीर? बघायचं का? बघा. बघा. बापरे. काम करताय आणि हे करत असताना ज्या देशासाठीचे जे धोरणं असतात, जे काही निर्णय घेतले जातात, जे कायदे तयार केले जातात, या सगळ्या कायद्यांचा जो प्रभाव असतो तो सगळ्या जनतेवर असतो. आणि मग अशा प्रकारे जर का पूर्ण देशाच्या जनतेवर जवळपास आता आपल्याला आपली लोकसंख्या जगात 1 नंबरवर आहे, जगातल्या 1 नंबर असलेल्या लोकसंख्येच्या राष्ट्रावर थोर समाजवादी नेते, आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना नुकताच भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच कालच त्यांची शतकोत्तर जयंती असल्याने त्यांना शहरवासियांनी विनम्र अभिवादन केलं. कर्पूरी ठाकूर यांच्या जयंती निमित्तानं कॅनॉट प्लेस गार्डन येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध स्तरातील सन्मान्य नागरिक उपस्थित होते. कंपल्सरी केला नाही, सांगितलं की हिंदी भाषेला प्राधान्य द्या, तुम्ही राष्ट्रभाषा आहे म्हणून. अतिशय गावंढळ दिसणारे ते लोक, लालू प्रसाद यादव म्हटलं की लोक हसतात, लोक जगतात, म्हणून त्यांनी दाखवून दिलं की त्यांना आपले गुरु मानलेलं आहे त्यांनी, लालू प्रसादांनी, की रेल्वे मंत्री झाल्यानंतर जे रेल्वे मंत्रालय वर आलं आणि त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी उपक्रम सुरू केले, तर बऱ्याचशा जे प्रायव्हेटायझेशनच्या प्रायव्हेट कंपन्या त्यांची ताब्यात आणली होती. आणि मॅनेजमेंटसाठी हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना बोलवलं की तुम्ही आमच्या MBAच्या विद्यार्थ्यांना तुम्ही क्लास घ्या. त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केल्या जाते. आपण सगळे एका विचाराचे असले तर मला एकच संदेश या माध्यमातून या ठिकाणी द्यायचा की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काम करावं एवढी विनंती आपल्याला करतो. तर आपलं काय होतं, 4.5 पावणे 5 वर्ष आपण बाबासाहेब, महात्मा फुले अनेक वक्ते त्या ठिकाणी बाबासाहेबांनी असं केलं, बाबासाहेबांनी तसं केलं, महात्मा फुलेने, पण त्यांच्या विचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम आपण करत नाही. मला आपल्याला सगळ्याला विनंती आहे की जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य निर्माण होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राची परिस्थिती तशी होणार नाही. जे काय करायचं असेल, मी अनेक ठिकाणी माझं वक्तव्य करत असतो मोठमोठ्या स्टेजवरती की स्वतःचं निर्माण आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आणि कर्पूरी ठाकूरांना जर आपल्याला नेहमी आठवणीत ठेवायचं असेल तर त्यांचा विचाराचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पुढे जावं लागेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. किंवा असा आनंदही व्यक्त करण्याची कधीतरी आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाल्याचा आनंद व्यक्त करतो. पण हा आनंद व्यक्त करताना त्या प्रेरणा आपण साधे असू. एक शिक्षक माणूस उभा राहतो आणि राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि लढत राहतो. मुख्यमंत्री झाल्यावर त्याला संघर्ष करावा लागतो. आताच्या मुख्यमंत्र्यासारखं थोडंच आहे की सांगितलं ना, ऑर्डर केली, सगळे अधिकारी पळायला. मी परवा एका ठिकाणी म्हणालो, वडले साहेब, IAS अधिकारी बुद्धिमान असतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. चूक असेल कदाचित राठोड सर, पण IAS अधिकारी हा 55% मार्क घेत नाही. IASच्या परीक्षेमध्ये मी त्या परीक्षेशी संबंधित आहे, बोलू नये, ते गोपनीय असते. 55% मार्क मिळत नाही, 52-53% मेरिट असतो IASचा, IPSचा. त्यामुळे ते कोणत्याही पुढाऱ्यासमोर झुकतात, फायली घेऊन उभे राहतात आणि ते सांगतील ते फॉलो करतात. बुद्धी जर असेल ना तर ते मंत्र्याचं ऐकणार नाहीत, मुख्यमंत्र्याचं ऐकणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. पूर्वी अनेक अधिकारी असे होते की मंत्र्याला सांगत होते हे होणार नाही. आज त्यांचं गेलं कुठे हे सगळं अस्तित्व, त्यांचं आत्मभान,
स्वाभिमान काय असतं ते कुठे गेले? हे सगळे अधिकारी असे पळतायत का फायली घेऊन त्यांच्या मागे? आंबेलोळ तालुका गंगापूर येथील मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंगणवाडीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या विरोधात स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. या जागेचा बनावट 8चा उतारा तयार करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व ठेकेदार यांच्यासह तत्कालीन सरपंच यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी जाधव यांनी. आज आपण आमरण उपोषण चालू केलेलं आहे. काय मागण्या आहेत, कोणाच्या विरोधात? आमच्या आंबेलोळ गावामध्ये मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर आंबेलोळ येथील कथित पुढारी एक गावगुंड व गावातील ग्रामसेवक यांनी संगनमत करून त्या स्मशानभूमीमध्ये 8चा उतारा तयार करून त्या स्मशानभूमीमध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम चालू केले. परंतु जेव्हा माझ्या निदर्शनात आले त्यावेळेस मी ग्रामविकास अधिकारी यांना पत्र दिलं, तहसीलदार यांना पत्र दिलं, तरी सुद्धा त्यांनी माझ्या पत्राला किंमत दिली नाही किंवा जुमानलं नाही. म्हणून मी आज 25 जानेवारी 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करतायत. त्यामध्ये माझी मागणी प्रामुख्याने मागणी एकच आहे की बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर अंगणवाडीचे काम करणारे ग्रामसेवक, त्यामध्ये ते ठेकेदार व तत्कालीन सरपंच ज्यांच्या कार्यकाळात 8चा उतारा तयार केला असे ते तिघांवरही आमच्या समाजाचे जे आमचे पूर्वज त्या स्मशानभूमीमध्ये दफन केले होते त्या कामामध्ये त्यांची सुद्धा विटंबना झाली, म्हणून त्या प्रेताची विटंबना झाली म्हणून यांच्यावर ग्रामविकास अधिकारी, तत्कालीन सरपंच व ठेकेदार यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे. याबाबत आपण संबंधित तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार केलाय का? यांच्याशी आपली कधी भेट झाली का? त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं? तहसीलदार साहेब यांच्यासोबत माझा पत्रव्यवहार झाला, भेटही झाली. तहसीलदार साहेबांनी तलाठी आणि BDO यांना पत्रही काढलं, परंतु BDO गावगुंड गावातील तथाकथित पुढारी स्वतःला पुढारी म्हणून घेते, सवर्ण पुढारी. सुवर्ण पुढारी आपण कोणाच्या दबावात आहात का? आपण नाव घ्यायला घाबरत आहात? नाही, नाव घ्यायला घाबरत नाही, परंतु ज्या शासकीय कामामध्ये ज्याचं जिथं रोल असतो त्यालाच आपण जबाबदार धरावा अशी माझी इच्छा आहे. आता आपण आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. उद्या गणतंत्र दिन आहे. आज आपल्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क केलाय का? आपलं काही बोलणं झालंय? अजून कुठल्याही अधिकाऱ्यांनी माझ्या संग संपर्क केलेला नाही. साहेब आपलं नाव? मी संतोष भाऊराव जाधव, राहणार आंबेलोळ, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. सोयगाव तालुक्यातील आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय गरीब नागरिकांच्या वसाहतीत कुठल्याही सोयी सुविधा नसल्याने त्याविरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तेथील तहसीलदार, मंत्र्यांच्या, कार्यकर्त्यांच्या एकूण बौद्ध लोकांच्या वसाहतीला नागरी सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेनेच्या वतीने तालुका सोयगाव तालुक्यातील आंबेडकर नगरमध्ये विविध समस्याला घेऊन रिपब्लिकन सेना आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करत आहे. त्यातील मुद्दे असे व विषय असे आहेत की आंबेडकर नगरमध्ये, सोयगाव तालुक्यातील आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे. त्या स्मारकाचं छत असेल व परिसर असेल, छत पूर्णपणे गळत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्यावर ते घाण पाणी पडत आहे. त्याच्यानंतर पूर्ण तालुक्यातील पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जवळ येऊन थांबतं.
तिथे कमरा इतकं पाणी साचतं. तर आतापर्यंत तिथले पंचायत समितीने कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली नाहीये. आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष अंकुश पगारे यांनी त्या पंचायत समितीला वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला नगरपंचायतीला की त्याची व्यवस्था व्यवस्थित करण्यात यावी, तिथली पुतळ्याचे स्मारक उंच करण्यात यावं, त्या पडलेलं छत जे आहे कमकुवत झालेलं छत ते देखील रिपेअर करून देण्यात यावे, हा एक विषय होता. दुसरा विषय, बौद्ध समाजासाठी तिथे एक स्मशानभूमी आहे. ती स्मशानभूमी पूर्वी 3 एकर सातबाऱ्यावर त्याचं 3 एकर जागा आहे. आजच्या तारखेला त्या 3 एकर जमिनीवर अनेक समाजकंटकांनी अनेक इतर लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून तिथे फक्त अर्धा एकर जमीन फक्त स्मशानभूमीसाठी राहिलेली आहे. आणि ती जी स्मशानभूमी होती ती अत्यंत म्हणजे एकदम खराब दशेमध्ये आजच्या स्थितीमध्ये आहे. तर ते देखील स्मशानभूमीचं शेड नवीन उभारण्यात यावं व 3 एकर जागा स्मशानभूमीची मोजून देण्यात यावी, ही देखील मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तिथले सुशोभीकरण देखील करण्यात यावं, ही देखील मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आजूबाजूला अनेक लोकांनी टपऱ्या टाकून अतिक्रमण केलेलं आहे. ते अतिक्रमण देखील काढण्यात यावं, ही देखील आमची मागणी होती. तसेच आंबेडकर नगरमध्ये रस्ते असेल, ड्रेनेज लाईन असेल व जे सांडपाणी जाण्यासाठी जे नाल्या आहेत त्या अत्यंत खराब दर्जाच्या किंवा नाल्या नसल्यासारख्याच आहेत. त्यामुळे पाणी व घाण व कचरा अत्यंत मोठ्या प्रमाणात तिथे साचतो. त्या ठिकाणी नाल्या उभारण्यात यावा, ड्रेनेज लाईन चांगली करण्यात यावी, ही देखील आमची मागणी होती. रस्ते कुठल्याही प्रकारचे गावामध्ये म्हणजे शहरामध्ये त्या आंबेडकर नगरमध्ये रस्ते नाही आहेत, त्या वस्तीमध्ये ते रस्ते देखील या ठिकाणी बनवण्यात यावेत, ही देखील मागणी होती. तर आपण आता जे आरोप केले आहेत, हो, दलित वस्ती सुधार निधी मग ते गेला, किती दलित वस्ती सुधार मध्ये कामं झाले गावामध्ये, आणि तुम्ही ज्या भागाचा उल्लेख केलाय त्या भागामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजपर्यंत मग काय काय कामं झाली? मग आपण महत्वाचा विषय विचारला. उपोषण त्याच विषयासाठी होतं. आमचे अंकुश पगारे तालुका अध्यक्ष यांनी आतापर्यंत माहिती अधिकार व पत्रव्यवहार केला की दलित सुधार योजनेअंतर्गत जो निधी मिळतो आम्हाला आंबेडकर नगरला सोयगावच्या, तो किती खर्च आतापर्यंत झाला व कुठं कुठं केला हे माहिती देण्यात यावी. तर अक्षरशः हातामध्ये त्यांनी तुरी आमच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. आतापर्यंत पूर्ण निधी खर्च झालेला आहे, फक्त तो कागदोपत्री आहे. कुठल्याही प्रकारच्या आंबेडकर नगरमध्ये सुखसुविधा त्या निधीतून झालेल्या नाहीये. त्यामुळेच आम्ही हे आज उपोषणाचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे. याबाबत आपण स्थानिक जे तहसीलदार असतील यांच्याशी संपर्क केलाय का? त्यांनी आपल्याला काय उत्तर? हो, त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, परंतु आमचं सरळ आरोप आहे का ते जे तहसीलदार आहेत ते अब्दुल सत्तार नावाचे जे आमदार मंत्री आहेत त्यांच्या दडपशाहीखाली ते राहतात. ते म्हणतात माझ्यावर अब्दुल सत्तार आमच्या डोक्यावर अब्दुल सत्तारांचा हात आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. तुमचे माहिती अधिकार आणि तुमचे अर्ज हे तिकडेच चुलीत घाला, असं ते स्पष्ट भाषेमध्ये बोलतायत. इतके उद्धट प्रकाराचे ते अधिकारी आहेत. आपण आज लोकांची भूमिका घेतली डायरेक्ट याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी आपला काही संपर्क झाला? जिल्हाधिकारी साहेबांना त्यांना आमचे तालुका अध्यक्ष व मी बबन साठे जिल्हा उपाध्यक्ष, काकासाहेब गायकवाड जिल्हा अध्यक्ष पश्चिम, पूर्वचे सिद्धोधनजी मोरे जिल्हा अध्यक्ष व म्हणण्याचा अर्थ रिपब्लिक सेनेच्या औरंगाबादची पूर्ण टीम आम्ही जिल्हा कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो. परंतु त्यांची भेट आमची 2 वेळेस गेल्यावर बी त्यांच्याशी भेट झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद झालेला नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी आमच्या रिपब्लिक सेनेचं शिष्टमंडळ गेले, भेट झाली नाही, परंतु आम्ही तिथे आमचं निवेदन त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या ऍक्ट 20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.